हा NITमध्ये आता सध्या बूट कॅम्पला आलेला आहे। तर माझ्या NITमध्ये हे सांगणं आहे की मी NITबद्दल ऑनलाईन यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामवरून मी ह्याची माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर मला असं समजलं की ह्यांचा जो करिक्युलम आहे किंवा ह्यांचा जो प्रोग्राम आहे BTech प्रोग्राम मला चांगला वाटला। त्याच्याबद्दल मी रिसर्च केलं, त्याच्याबद्दल मी कोऑर्डिनेशनची विचारलं की हा प्रोग्राम कसा आहे। मी आणि एक दोन मित्रांना किंवा माझ्या सिनियरना विचारलं किंवा याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर जे स्टुडंट होते त्यांच्याबरोबर ह्या प्रोग्रामबद्दल माहिती घेतली। तर मला NITचा जो प्रोग्राम आहे हा चांगला वाटला फ्युचरसाठी। म्हणून आम्ही ॲडमिशनला आज इथं बूट कॅम्पसाठी अजिंक्य DY पाटील पुणे इथं आलेलो आहे। तर आम्हाला इथं पण चांगलं कोऑर्डिनेट केलं। भरपूर मुले ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडियावरून आज इथं 3 दिवसाचा बूट कॅम्प आहे। तर त्या बूट कॅम्पसाठी आम्ही अटेंड केलेलं आहे आणि ओव्हरऑल आम्हाला फार छान वाटलं आहे। जसं स्किलिंग आहे, AI, डाटा सायन्स, रोबोटिक जे फ्युचरसाठी मुलांना कामाला येणार आहे ते ह्याच्यामध्ये शिकवलं जात आहे। त्यामुळे मला हा प्रोग्राम चांगला वाटला म्हणून मी माझ्या मुलग्याला ह्याच्यामध्ये ॲडमिशन घेतली। त्यांची ॲडमिशन प्रोसेस ॲप्टिट्यूड टेस्ट थ्रू होते। ॲप्टिट्यूड टेस्ट पास झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ॲडमिशन मिळतं। ॲडमिशननंतर तुम्हाला काउन्सिलिंग होते। काउन्सिलिंगनंतर तुम्हाला जे बी काउन्सिलिंग चांगले गाईडलाईन्स करतात आणि तुम्हाला प्रोग्राममध्ये समजून सांगतात। तुम्ही ज्या बी युनिव्हर्सिटीमध्ये जात आहे तिथं तुम्ही व्हिजिट करू शकताय। व्हिजिटमध्ये समजून सांगितलं आहे तिथे जे कोऑर्डिनेटर आहे तुम्हाला चांगले कोऑर्डिनेट करतात व ते फार समजावून सांगून तुम्हाला प्रोग्रामविषयी पेरेंट्सची मीटिंग ठेवतात, स्टुडंटची मीटिंग ठेवतात। त्याच्यानंतर तुम्हाला समजलं तर ते ॲडमिशन घ्या बोलतात। असं कोण जबरदस्ती करत नाही की तुम्ही घ्या, परंतु प्रोग्राम माझ्यातर्फे मला छान वाटला म्हणून माझ्या मुलग्याला मी इथं ॲडमिशन घेतलं। तसेच इथले मेंटर्स किंवा जे टीचर्स आहेत ते फार छान आहेत असे आम्हाला समजले आहे। NIT का करिकुलम जो है ना, मैं आपको जो वाउचर है उससे पता चला। उसके बाद ऑनलाइन सर्च किया, मैं किसी सीनियर से पूछा या मेरे बच्चे जो है उनसे डिस्कस किया। उसके बाद NIT के बारे में मैंने चूज़ किया। पेरेंट्स भी यही मैसेज देना चाहता है, अभी अपने बच्चे को फ्यूचर के लिए अच्छी से रिसर्च करो, अच्छे से आपको इस प्रोग्राम में समझ के ले लो। ये आजकल फ्यूचर में जो आपको आगे डेवलप होना चाहते हैं और 10 साल 20 साल के लिए बाद जैसे AI, डाटा साइंस, इसका जो फ्यूचर देख के आप इस प्रोग्राम को चॉइस कर सकते हैं या प्रोग्राम के बारे में आप ये कर सकते हैं, रिसर्च करके इसमें एडमिशन ले सकते हैं।